अंधश्रद्धेविरोधात अकोलेत माकपचे आंदोलन. मंत्री आमदारांच्या हकालपट्टीची मागणी. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी माकपच्या वतीने अकोले येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. राज्यात तंत्रमंत्र, अंगारे धुपारे यांच्या नावाखाली महिलांचे आणि सामान्य नागरिकांचे शोषण वाढत असल्याचा आरोप करण्यात आला. सिन्नर तालुक्यातील अशोक खरात प्रकरणात अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचा सहभाग किंवा पाठिंबा असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याऐवजी काही लोकप्रतिनिधी अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत असल्याने समाजात चुकीचा संदेश जात असल्याचेही सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर राज्यातील भोंदूबाबांविरोधात विशेष मोहीम राबवावी, प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष सुरू करावा आणि जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. भोंदूबाबा अशोक खरात त्यांनी प्रचंड प्रमाणात महिलांचं शोषण केलं, अंधश्रद्धेचा प्रचंड धुमाकूळ गाजवला आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याच्या विरोधात असंतोष आहे. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याच्याबरोबरच 39 आमदार ज्यांची नावं या प्रकरणात समोर येत आहेत, त्यांची नावं राज्य सरकारने जाहीर केली पाहिजे आणि त्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत. त्याचबरोबर अनेक मंत्री याच्यामध्ये सामील आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊन त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे. या मागणीसाठी आज महाराष्ट्रभर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन होत आहे. जबरदस्त असा प्रतिसाद जनतेचा या आंदोलनाला मिळतो आहे. जे आमदार आहेत त्यांनी संविधानिक पदाची शपथ घेतलेली आहे आणि त्यामुळे संविधानाला अभिप्रेत असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन स्वतःमध्ये अंगीकारणं आणि तो समाजामध्ये रुजवणं ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र असं न करता हे जर स्वतःच अंधश्रद्धेला बळी पडत असतील तर या संविधानिक पदावर राहण्याचा यांना कोणताही अधिकार नाही. ही भूमिका घेऊन यांची नावं डिक्लेअर करून त्यांचे राजीनामे घेण्याची मागणी आम्ही करतोय. खरात यांची सबंध संपत्ती जप्त केली पाहिजे आणि तिचा उपयोग हा अंधश्रद्धेच्या निर्मूलनाच्या कामासाठी झाला पाहिजे. ही मागणी सुद्धा आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं राज्यभर आज करतो आहे.